माझ्या छोट्याशा कष्टाचं, प्रेमाचं आणि काळजीचं हे जिवंत रूप. ते म्हणजे जी काही मी झाडं लावली होती ना, त्यातील एक सुद्धा झाड असं जळून किंवा सुकून नाही गेलं. छान अशी टवटवीत हिरवीगार झाडं ही झालेली आहे. मी झाडांना पाणी देत होते. आरूलाही वाटलं मी पण द्यावं, तर त्यानेही थोड्या झाडांना पाणी दिलं. मी आणि श्लोक छान अशी टीव्ही बघत होतो, पण तेवढ्यात आला विमानाचा आवाज आणि विमानाचा आवाज किंवा आरूला आवाज द्यायचा असला ना, तो डायरेक्ट असा वरती चढतो आणि त्यामुळेच मला हे ग्रिल बनवून घ्यावं लागलं. जेव्हा आपण असं घरामध्ये ग्रिल बनवतो ना, तेव्हा सगळं पॅक झाल्यासारखं वाटतं. पण आता काय करणार? दिसण्यापेक्षा सेफ्टी तेवढी महत्त्वाची आहे. आमच्या नाशिकमध्ये सध्या असं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे दिवसभर बोर होतं. आज सुद्धा स्वयंपाकामध्ये मटणच आहे, पण आजचं मटण मात्र थोडंसं उतू गेलं, त्यामुळे आज मला किचन वाटा खूप क्लीन करावा लागणार आहे. भाजीपाला फ्रिजमध्ये ठेवण्याआधी मी फ्रिज छान असं क्लीन करते. जो काही सुकलेला किंवा खराब झालेला भाजीपाला असतो, तो काढून टाकते आणि जसा भाजीपाला संपला ना, तसे हे सगळे ऑर्गनायझर मी धुवून बाजूला ठेवून देत असते आणि जेव्हा भाजीपाला आणला, की तेव्हा पुन्हा ते फ्रिजमध्ये चालले जातात. आता हा सगळा भाजीपाला मी या ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेणार आणि ज्या काही पालेभाज्या आहे ना, तर त्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवणार, जेणेकरून त्या आठवड्याभर मस्त ताज्या आणि फ्रेश राहतील. भाजीपाल्याबरोबरच काही कडधान्य आणलं होतं, स्पेशली डाळी, तर त्या पण या बरणीमध्ये भरून घेतल्या आणि ह्या बरण्या ज्या आहेत, तर त्या मी घेतलेल्या आहे Flipkartवरनं. त्याची लिंक भेटली तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ह्या क्लिप्स आहेत, तर ह्या मी घेतलेल्या आहे DMartवरनं. खूप छान आहे. ज्या काही डाळी उरलेल्या होत्या, त्याला ते लावून घेतलं. दुपारी मिठाची बरणी घासून ठेवलेली होती, त्यामध्ये मीठ भरून घेतलं आणि बाजारात आलेलं हे नवीन फळ तुम्ही खाल्लं आहे का? नक्की खाऊन बघा. खूप छान गोड-गोड आहे. चलो बाय बाय.